शेतकऱ्यांच्या मदतीसाठीचा प्रस्ताव मागच्या सरकारमध्ये अजितदादांनी पाठवला होता, मात्र तो तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दाबून टाकला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। शेतकऱ्यांवरचा अन्याय सहन झाला नाही म्हणूनच अजित पवार आमच्याबरोबर आले असंही शिंदे म्हणाले। त्याचवेळी अजित पवार आणि अशोक चव्हाणांना मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला। अजितदादा तेव्हा काय राज्याचे प्रमुख नव्हते तरी सुद्धा त्यांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता 50,000 रुपये देण्याचा, परंतु तो मुख्यमंत्र्यांनी तो थांबून टाकला आणि 50,000 रुपये 50,000 बसा असं नाही बसा रिप्लाय नाही रिप्लाय होऊ दे। अध्यक्ष महोदय, तो शेतकऱ्यांचा अन्याय सहन झाल्यामुळे दादा इकडे आले आणि म्हणून दादा कधी अन्याय सहन करत नाही ते आपण सगळ्यांनी बघितलं। आता चला पुढे। अरे बाबा जयंतराव दादानी तो प्रस्ताव पुढे नेला होता, परंतु शेवटी कोणाच्या हातात असतं, त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा अन्याय सहन नाही झाला म्हणून तिकडे आले। खाजगी कामं घेऊन आम्ही दिल्लीला कधी जात नाही का हो दादा? बरोबर आहे। अजित दादा आणि अशोकराव चव्हाण इकडे आहेत, तुम्हाला बाहेर बसून बंद दाराआड चर्चा आम्ही करत नाही। पण बाहेर होते जे करतो ते अरे बाबा कसं आहे, आता ते जाऊ दे, ते गुप्त बाब आहे, अंदर की बात है, अंदर की बात है। आणि ती आता इथे सांगणं बरोबर नाही ना, सांगायची नको। भंडाऱ्याची उधळण म्हणजे